जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मैत्रिणींनो, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी दरवर्षी साजरा करण्यात येतो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी समर्पित केला जातो. जगामध्ये व भारतामध्ये अनेक स्त्रिया समाज परिवर्तनासाठी, देशाला विकसित करण्यासाठी अथक परिश्रम केलेले आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी देशासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. महाराष्ट्राच्या स्त्री शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुली शिक्षणासाठी पुणे येथे पहिली शाळा सुरू केलेली आहे. आज महाराष्ट्रात स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व स्थापित केले आहेत. जागतिक महिला दिनाचा मागोवा घेतला तर असे लक्षात येईल की 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये हजारो महिला कामगारांनी कामाचे तास कमी करण्यासाठी आणि मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी मोठे आंदोलन केले आहे. महिला अधिकारांचे आंदोलन दिवसेदिवस गतिमान होत गेले आणि 1977 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला. आज दिनांक 8 मार्च आहे. स्त्री केवळ घरचा आधारच नसते तर ती समाजाचा कणा असते. आजच्या काळात स्त्री फक्त चूल आणि मुलापुरती मर्यादित राहिलेली नाही. अंतराळातील झेप असो किंवा सीमेवरील शौर्य, प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. म्हणूनच आज 8 मार्च आहे. भारतातील सर्व कर्तबगार महिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक महिला दिनानिमित्त महिला सबलीकरणासाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक व सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.